फर्स्ट वाला प्रॅक्टिकल करायसाठी तुला सगळ्यात फर्स्ट हा वाला घ्यायचं आहे इन्व्हेंटरीवाला एक्सेल सिलेक्ट करून तुला ओपन करायचं डबल टच करून. मी हे शीट्स बंद करून घेतो. ओके, ते ओपन केल्यावर तुला असा हा पूर्ण टेबल शो होईल. सो त्यामध्ये व्हेरी फर्स्ट प्रॅक्टिकलचा पहिला होतं की आपल्याला पहिला सेल प्राईजला सिलेक्ट करायचं आहे. देन त्याला हायलाईट करायचे, ते एक पर्टिक्युलर अमाऊंट दिली असेल त्याला हायलाईट करून दाखवायचं. सो कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जाऊन हायलाईट सेल रूल्स ग्रेटर देन किंवा वॉट एव्हर जे काही तिकडे आपल्याला दिलं असेल की ग्रेटर देन सांगताय, लेसर देन सांगताय, वॉट एव्हर जे काही दिलं असेल ते देन बिटवीन इक्वल टू वॉट एव्हर जे सांगितलं असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं जे क्वेश्चनमध्ये दिलं असेल. काय नाही दिलंय तर वॉट फक्त ग्रेटर देन घेऊन शो करून एक अमाऊंट इकडे टाकून द्यायची. लाईक मी आता 2000 टाकली इकडं, 2000 टाकली, 3500. ओके, त्याला ओके केलं. इकडे जे त्याचे ग्रेटर देन व्हॅल्यूज आहेत ते इकडे सिलेक्ट होऊन तुला हायलाईट होऊन शो करतात. ओके, हा तुझा प्रॅक्टिकल 1चा 1 आहे. ओके, सेकंड प्रॅक्टिकल करायसाठी आपण याला कंट्रोल झेड करूया. पिवॉयलेट टेबलमध्ये जे केलेलं आपण सेकंड प्रॅक्टिकल म्हणजे प्रॅक्टिकल नंबर 1चा सेकंड पार्ट आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्याला पूर्ण टेबल सिलेक्ट करावं लागेल. तर कंट्रोल ए करून पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं, इन्सर्टमध्ये जायचं. इन्सर्टमध्ये पिवॉलेट टेबलमध्ये गेलीस त्यामध्ये न्यू वर्कशीटमध्ये इकडे तुझं एक्झिस्टिंग वर्कशीट असेल त्याला न्यू वर्कशीट सिलेक्ट कर. देन ओके कर. ओके केल्यावर ही तुझी पिवॉलेट टेबलची वर्कशीट ओपन होईल. त्यामध्ये फर्स्ट प्रॅक्टिकल आहे. त्यामध्ये जो मेक आहे त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करून रो मध्ये टाकायचं आहे. त्यानंतर याचा जो मॉडेल आहे त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करून कॉलम मध्ये टाकायचं. ओके, त्यानंतर आपल्याला ह्याचे व्हॅल्यूज घ्यायचे. तर मॉडेलला सेम ड्रॅग अँड ड्रॉप करून व्हॅल्यूज मध्ये ड्रॅग करायचं. हा पण मॉडेलला रो मध्ये सांग बरोबर आहे. मी एकाने मॉडेल येते आणि इथे कलर येतो. हे मॉडेलला इकडे रो मध्ये टाकायचं, कलरला टाकायचं. ओके, सॉरी ओके, कलरला कॉलम मध्ये आणि मेक आणि मॉडेलला इकडे ठेवून तो हे असं करायचं. हा तुझा प्रॅक्टिकल नंबर 1चा सेकंड पार्ट आहे. ओके, थर्ड पार्टसाठी सेम प्रोसेस. तुला ह्याला ऑल सिलेक्ट करून इन्सर्टमध्ये जाऊन पिवॉलेट टेबल न्यू वर्कशीट. ओके, देन ह्यामध्ये सेकंड प्रॅक्टिकल काय होतं आपलं, मेकला ह्याच्यामध्ये घ्यायचं होतं ते ना, काय बोलतात त्याला, मार्जिन कॉस्ट. मेकला ह्याच्यामध्ये घ्यायचं. त्यानंतर परत मेकला व्हॅल्यूज मध्ये घ्यायचं. त्यामध्ये सेल्सला आपण त्याच्या खाली आणि बायला त्याच्या खाली. ओके, सो ह्यामध्ये हे केल्यावरती कॉलेजच्या पीसी मध्ये ऑलरेडी सम होऊन येतं. अगर नवीन ऍडव्हान्स एक्सेल असेल तर ऑटोमॅटिकली ते सम होऊन येतं. पण याला सम करायसाठी काय करायला लागेल, तुला सम ऑफ करावं लागतं. ह्याच्यामध्ये ह्याच्यावर क्लिक केलीस व्हॅल्यू फील्ड सेटिंग्स मध्ये इकडे तुझं काउंट वरती सिलेक्ट असतं. सो तुला इकडे सम करायचं. ओके, सम वर क्लिक करून ओके करायचं. तर मग हे जी काय प्राइस असेल ती सम होऊन गेली. ओके, सेम एज इट इज बाय साठी पण करायचं. मेकला एज इट इज काउंट वरती सहज त्याला चेंज नाही करायचं. ओके, त्यानंतर हे तुझं झालं. आता ह्याचं तुला काढायचं प्रॉफिट मार्जिन. प्रॉफिट मार्जिन काढण्यासाठी तुला इकडे वरती ऑप्शन भेटेल फील्ड आयटम्स अँड सेट्स. फील्ड आयटम्स अँड सेट्स मध्ये गेल्यावरती कॅल्क्युलेट फील्ड मध्ये जायचं. कॅल्क्युलेट फील्ड मध्ये इकडे टाईप करायचं प्रॉफिट मार्जिन. ओके, त्यामध्ये तुला फॉर्म्युला टाईप करायचा आहे. फॉर्म्युला आपला होता सेल प्राइस. इकडे सेल प्राइस घ्यायचं, सेल प्राइसला डबल टॅप करायचं, मायनस बाय प्राइसला डबल टॅप करायचं. ओके, फॉर्म्युला आला, इकडे ओके करून टाक. तो हा तुझा आला प्रॉफिट मार्जिन. ओके, प्रॉफिट मार्जिन नंतर आपल्याला इकडे हे करायचं आहे की याचे ॲव्हरेज काढायचे. ओके, ॲव्हरेज काढायसाठी त्याला डायरेक्टली इकडे ऑप्शन होता की तू इकडनं व्हॅल्यूज मधून त्या प्रॉफिट मार्जिन जो सम आहे त्याला चेंज करून अगर ॲव्हरेजवर टाकलीस आणि ओके केलीस तर हा ॲव्हरेजमध्ये कन्वर्ट होऊन येतं. पण ह्याच्यामध्ये होत नाही, हा इश्यू आहे. मी ॲव्हरेजवाला तुला नंतर व्हिडिओ करून पाठवतो. तर सध्या तू हे वाला बघून घे. ओके, त्यानंतर सेकंड वाला वनचा थर्ड पार्ट होता. त्यामध्ये तुला कलरचे
पर्सेंटेज काढून त्याचा ग्राफ बनवायचा होता. ओके, तो इन्सर्ट फायलेट टेबल आपण करूया. सेम प्रोसेस आहे. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट मेक मध्ये आणि कलर कॉलम मध्ये, सॉरी कॉलम मध्ये नाही, व्हॅल्यू मध्ये. ओके, हे कलर झालं. त्याला आता पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला कलर्स वरती ह्या एरोवरती क्लिक करून व्हॅल्यू फील्ड सेटिंग, शो व्हॅल्यू एज नो कॅल्क्युलेटला ग्रँड टोटल, पर्सेंटेज ऑफ ग्रँड टोटल आणि ओके. ओके, सो हे पर्सेंटेज कन्वर्ट होऊन आले इकडे. पर्सेंटेज कन्वर्ट झाल्यानंतर आपल्याला इकडे पिओलेट चार्ट वरती जायचं आहे, पायवोट चार्ट वरती. त्यामध्ये तुला जो काही ग्राफ हवा असेल, जो कुठला, त्याला सिलेक्ट करून त्याला ओके करून. सो हा तुझा एकदा चार्ट आला. सो ह्याच्यामध्ये तू ॲज इट इज वॉट एव्हर जे काही तू ऍड करशील ते सायमल्टेनियसली ह्याच्यामध्ये ऍड होत जाणार. ओके, हे झाल्यानंतर हा वाला पार्ट संपला. मग दुसरा वाला प्रॅक्टिकल 1चाच पार्ट आहे, पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये जायचं आपल्याला शीटमध्ये. तुला 2 हे 3 मी हे जे आपल्या लिंक पाठवतो ह्याच्या व्हिडिओच्या खाली. सो हा दुसरा आहे ओपन करायचा आहे, कारवाला एक्सेल शीट. त्यामध्ये तुला हा वाला डेटा शो करेल. ओके, डेटाला एडिट करायचं आधी इकडे अनेबल एडिटिंगच्या ऑप्शनला अनेबल कर, अदरवाईज एडिट होणार नाही. ओके, ते केल्यानंतर हे आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट इकडे जसं मी तुला बोललेलं ह्याला कॉपी करून घे, इकडे पेस्ट करायचं आहे. कॉपी करून पेस्ट केल्यावर इकडे मेक मध्ये आपण टाकूया होंडा आणि सेल प्राइस आपल्याला काढायची. सेल प्राइस काढण्यासाठी बी लुकअप करून आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा. त्यासाठी इकडे वरती फॉर्म्युला मध्ये जायचं, लुकअप अँड रेफरन्सेस मध्ये जायचं. त्यानंतर थोडं खाली स्क्रोल केलीस तर इकडे वी लुकअप करून ऑप्शन भेटेल. वी लुकअप वरती क्लिक केलीस, त्यामध्ये लुकअप व्हॅल्यू मध्ये तू कुठल्या व्हॅल्यूला बघतेस तर त्याच्या ऑप्शनला सिलेक्ट तिकडे जाऊन क्लिक करायचं. आता आपण होंडाला बघतोय, तो होंडा या वरच्या टेबलमध्ये जाऊन होंडाला क्लिक करायचं. इकडे ऑटोमॅटिकली व्हॅल्यू इन्सर्ट होईल. ओके, टेबल ऑफ एरे म्हणजे तुझं टोटल होल टेबल येणार त्यामध्ये पूर्ण. ओके, कॉलम ऑफ इंडेक्स कुठला कॉलम बघा, आपला सेल प्राइस काढायचं तर कॉलम इकडे किती आहे, 1 2 3 4 5. ओके, म्हणजे इकडे आपण टाकणार 5 आणि इकडे 0 म्हणजे फॉल्स, म्हणजे तो कुठलाही असं बघणार नाही की एक्झॅक्ट मॅचिंग व्हॅल्यू घ्यायची आहे की नाही. 1 टाकलीस तर ज्याच्यामध्ये तू एक्झॅक्ट तिकडे होंडा लिहिली आहे ना, तो एक्झॅक्ट होंडा असला तरच घेणार, अदरवाईज घेणार नाही. तो आपण 0 टाकूया की कुठली पण व्हॅल्यू असेल त्याला ॲज इट थोडा जरी मॅचिंग भेटलं तरी पण तो ती व्हॅल्यू घेणार. ठीक आहे, आणि ह्याला ओके करून टाका. तो याची तुझी प्राइस आली इकडं होंडाची सेलिंग प्राइस 4. ठीक आहे, दुसरा ह्याच्यामध्येच पार्ट होता प्रोडक्ट, त्यानंतर मॉडल, सेल प्राइस, त्यानंतर क्वांटिटी, नंतर टोटल. ओके, सो प्रोडक्ट मध्ये आपण इकडे घेऊया होंडा. सेल प्राइस आपण सेम वी लुकअप करायचं आहे. जे प्रोसेस वर केली तीच प्रोसेस इकडे पण करायची. वी लुकअप सेम प्रोसेस होंडाला सिलेक्ट करायचं. टेबल ॲरेसाठी ह्याला सिलेक्ट पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं आहे. कॉलम 5 आणि हे 0. ओके, एंटर केली, व्हॅल्यू आली. क्वांटिटी आपण इकडे 2 घेऊया. टोटलचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू सेल प्राइस मायनस मल्टिप्लाय क्वांटिटी. ओके, आणि एंटर. तो तुझं टोटल होऊन आला इकडं. आता सगळ्यात आधी ह्याला काय करायचं, तुला प्रोडक्टचा जो होंडा आहे त्याला लिस्ट मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, तो आपण होंडावरती क्लिक केल्यानंतर डेटा मध्ये जायचं आहे. डेटा मध्ये गेल्यावर डेटा टूल्स मध्ये इकडे डेटा व्हॅलिडेशन करून ऑप्शन आहे. डेटा टूल्स मध्ये डेटा व्हॅलिडेशन मध्ये जायचंय. त्यामध्ये इकडे जे अलाउन्स मध्ये एनी व्हॅल्यू दिले तिकडे लिस्ट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर सोर्स मध्ये घेऊन, सोर्स मध्ये आपल्याला इकडे होंडा ते घेऊन हा जो डॉगेज काय लिहिलंय तिथपर्यंत सिलेक्ट घ्यायचंय. ओके, सिलेक्ट करायचंय, नंतर ओके करायचं. ओके केल्यावरती इकडे तुला दिसेल की इकडे लिस्ट आली. ओके, हे सगळे लिस्ट आले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला असं करायचं की ही लिस्ट चेंज झाल्यावर जी ह्याची सेल प्राइस आहे ती पण ॲज इट इज चेंज व्हायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं वी लुकअप मध्ये चेंजेस करायचे. तर सगळ्यात आधी हा जो इकडे वी लुकअप येतोय त्याला इथून डिलीट करणार, तर ते डबल येईल. जसं आपला
प्रॅक्टिकलमध्ये मिस्टेक झालेली ती. तर ह्याच्यामध्ये करायला फॉर्म्युलामध्ये जायचं, सेम प्रोसेस वी लुकअप घ्यायचं इकडनं. वी लुकअप घेतल्यानंतर लुकअप व्हॅल्यू आपण इकडची घेत होतो ना, त्या जागी आपण इकडे डायरेक्ट इकडची या लिस्टची व्हॅल्यू घ्यायची. ओके. त्यानंतर टेबल एरेमध्ये सेम प्रोसेस करायचं, आपल्याला हा टेबल पूर्ण सिलेक्ट करायचा कारण व्हॅल्यू आपण इकडनंच घेणार. प्लस कॉलम 5 आणि हे 0 ॲज इट इज सेम जसं होतं तसं. हे केल्यावरती इथं 4000 आला. ओके. त्यानंतर इकडं आता तू जर होंडाला चेंज केलीस तर इकडं प्राइस पण चेंज होतं आणि टोटल व्हॅल्यू पण चेंज होते. क्वांटिटी तू तुझ्या हिशोबाने टाकू शकते केवढे. हा एवढाच प्रॅक्टिकल होता. ह्याच्यामध्ये फक्त मी तुला ॲव्हरेजचा एक नाही दाखवला. हा प्रॅक्टिकल नंबर 1 होता. तर ह्याच्यामध्ये फक्त मी आणि प्रॅक्टिकल नंबरचे पार्ट्स होते हे. ह्याच्यामध्ये मी फक्त तुला ॲव्हरेजचं नाही सांगितलं. ॲव्हरेजचं मी तुला दुसरा व्हिडिओ बनवून पाठवेल कारण ॲव्हरेजचं ह्याच्यामध्ये होत नाही. तर मी बघून तुला सांगतो. ओके. त्याच्यामध्ये काय डाऊट असलं तर मला सांग, मेसेज कर.